काही वेळापूर्वी आपण पाहिलं, विरोधकांनी संसदेबाहेर गदारोळ केला होता, घोषणाबाजी केली होती, सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता आणि आज तरी कामकाज सुरळीत राहतं का हे पाहणं महत्त्वाचं राहणार होतं. मात्र लोकसभेचं कामकाज हे स्थगित करण्यात आलेलं आहे, अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. त्यामुळे कामकाज नेमकं कधी सुरू होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. एकीकडे राज्यसभेचं कामकाज सुरू आहे, मात्र लोकसभेचं कामकाज हे तहकूब करण्यात आलेलं आहे. आज लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेही उपस्थित आहेत. गिरी हुई बात हो नहीं सकती. त्यामुळे आपण पाहतोय लोकसभेचं कामकाज हे आज सुद्धा तहकूब करण्यात आलं आहे. को बोलना चाहिए. तर आपण पाहतोय राज्यसभेचं कामकाज एकीकडे सुरू आहे, मात्र लोकसभेचं कामकाज हे तहकूब करण्यात आलेलं आहे. कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ केलेला आहे. आपण मगाशीच पाहिलं होतं की आज नेमकं पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज तरी कामकाज सुरळीत चालतं का हे पाहणं महत्त्वाचं राहणार होतं. पण आपण पाहतोय कामकाज सुरू होण्याआधीच तहकूब करण्यात आलाय. प्रचंड गदारोळ झाला. कामकाज सुरू होताच विरोधकांनी प्रचंड गदारोळ केलेला आहे आणि त्यामुळे अनिश्चित काळासाठी कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पाटलांकडून. आपण घेऊयात नंतर या संदर्भातले अपडेट्स. मात्र आत्ताची सध्याची ताजी दृश्य आपण पाहतोय, लोकसभा अधिवेशनाचं कामकाज हे तहकूब करण्यात आलंय. तर प्रतिनिधी अभिजित पाटील आपल्यासोबत आहेत. अभिजित, आपण पाहतोय पुन्हा एकदा कामकाज तहकूब झालंय. खरं तर आज अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार होती, मात्र अनिश्चित काळासाठी अधिवेशनाचं कामकाज तहकूब करण्यात आलंय. जर आपण बघितलं तर हे जे अधिवेशन होतं हे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने संपूर्णपणे गाजलं. खरं तर विरोधकांकडून अमित शहा यांच्यावर काही प्रश्न उपस्थित केले जात होते. दिल्लीमध्ये ज्यावेळी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि संसद मार्चच्या दिवशी विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला, त्यापासून मोदी आणि अमित शहा यांना प्रश्न विचारले जात होते. त्याच दिवसापासून अमित शहा हे सभागृहात आले नव्हते. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा हे दोघेही सभागृहात उपस्थित होते. असे असताना त्यांच्याकडून कोणते स्टेटमेंट येतं का हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. मात्र असं असताना पंतप्रधान मोदी आणि अमित शहा सभागृहात आल्यानंतर काही वेळातच सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं. म्हणजेच लोकसभेचं हे अधिवेशन आज संपलेलं आहे आणि पुढील अधिवेशनाची ज्यावेळेस तारीख जाहीर होईल त्यावेळेस लोकसभेचं कामकाज सुरू होणार आहे. त्यामुळे हे जे काही पूर्ण सत्र होतं ते पूर्ण सत्र मात्र कोणत्याही कामकाजाविना संपलेलं पाहायला मिळतंय. कारण या पूर्ण सत्रामध्ये कोणतंही असं एखादी महत्त्वाचं काम झालेलं नाही. FCRA बिल ही JPC कडे पाठवण्यात आलं. तसंच डिलिमिटेशन बिल संदर्भात या अधिवेशनात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे हे संपूर्ण अधिवेशनातून एक प्रकारे देशातल्या जनतेच्या हाती काय लागला हा प्रश्न उपस्थित होतोय. बरोबर आहे अभिजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.